नमस्कार. मराठी भाषा विश्व या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इयत्ता 8वी बालभारतीचा पुढचा पाठ बघणार आहे आणि पाठाचं नाव आहे सुरांची जादूगिरी. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा आपण वेगवेगळे सूर आपल्या आसपास असतात जे आपल्याला ऐकायला येतात. मग ती झाडाच्या पानांची सळसळ असेल, पाण्याचं खळखळ असेल, किंवा एखाद्या पक्ष्यांचं चिमण्यांची चिवचिव असेल, किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पक्ष्यांचा आवाज असेल. हे सगळे जे काही आवाज आहेत, जे काही सगळे सूर आहेत, त्या सुरांचं एक सुरा तालामध्ये गाणं जे असतं किंवा गुणगुणणं जे असतं ते आपल्याला छान वाटतं. त्या सुरांमध्ये जी जादू असते ती काय जादू असते आणि कशी असते हे आपल्याला या सुरांच्या जादूगिरी या पाठामध्ये बघायचं. चला तर मग आपण सुरू करूया. पाठाचे लेखक आहेत डॉक्टर दत्ता भोसले. त्यांचा थोडासा परिचय आपण आधी बघूया. प्रसिद्ध लेखक व अभ्यासू वक्ते यांचे कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, शेतमजूर, ग्रामीण संस्कृती, तेथील समस्या, ताणतणाव, शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांच्या विविध कथांमधून प्रतिबिंबित होतात. त्याचबरोबर ग्राम जीवनातील सौंदर्य, माणसातील जिव्हाळा, निसर्ग या गोष्टी टिपणारे ललित लेखनही त्यांनी केलेले आहे. इथे फुलांना मरण जन्मता, खसखशीचा मळा, जन्म, पाऊस हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर परिघावरची माणसं, पार आणि शिवार हे ललित लेखन, समीक्षा आणि संवाद, साहित्य, आस्वाद आणि अनुभव ही समीक्षात्मक पुस्तके, शिक्षणातील अधिक गुणे, संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरचा दिवा ही अन्य पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर त्यांना महर्षी वीरा शिंदे पुरस्कार, भैरू रतन दमानी पुरस्कार यासारखे एकूण 52 पेक्षाही अधिक पुरस्कार जे आहेत ते मिळालेले आहेत. ग्राम जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तेथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज. तेथील निसर्ग सानिध्यामुळे निसर्गातील पशुपक्षी, झाडे, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे सगळ्यात आनंद निर्माण करत असतात. अशा विविध आवाजांचं सुंदर वर्णन या पाठात केलेलं आहे. हा जो पाठ आहे तो चावडीवरचा दिवा या ललित लेखातून घेतलेला आहे. निसर्गाच्या लढीवार मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. तसाच नानाविध सुरांच्या लकीरेंनी मोहरून गेलेला असतो. त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलांसारखी असतात. खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो. म्हणजे प्रामुख्याने हा जो काही पाठ आहे, ही काही सुरांची जादूगिरी आहे, ही आपल्याला कुठे पाहायला मिळते तर ती खेडेगावामध्ये बघायला मिळते. यातले बरेचसे आवाज जे आहेत हे आपल्याला आजकालच्या औद्योगिकरणामुळे, शहरीकरणामुळे शहरामध्ये आवाज ऐकायला मिळत नाहीत. अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते तेव्हा खेड्यामध्ये टोपली खालून डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. रात्रीच्या 3-3:30 वाजल्यापासून तो आपल्या कुर्रेबाज आणि नखरेल तानांनी आसमंत भरून टाकायला प्रारंभ करत असतो. हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते. सादाला प्रतिसाद दिला जातो. एका वस्तीतल्या कोंबड्यानं बाग दिली की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच कोलाहल सुरू होतो. एका विशिष्ट लयीत आणि ठेक्यात पहाटेला घातलेली ही साद अंथरुणावर पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते. मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साथ घालत असतो. आता कोंबड्याचं जे काही आरवणं आहे ते आपल्याला शहरामध्ये तर अजिबातही ऐकायला मिळत नाही. कोंबड्याचं आरवणं जर ऐकायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये जावं लागणार आहे. की पहाटे 2-3-3:30 वाजले नाही तर या कोंबड्यांचं आरवणं सुरू होतो. एकदा एखाद्या कोंबडा आरवला की त्या वस्तीतल्या सगळ्या कोंबड्यांना जाग येते, कंठ फुटतो, सगळे ओरडायला लागतात आणि मग एकच कोलाहल जो आहे, एकच गोंधळ जो आहे, एकच त्यांचा आवाज, गलका जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर संगीताचे दुसरं वाद्य हळूहळू वाजायला लागतं. ते म्हणजे घरातलं दळणाचं जातं. आता हा जो काही भाग आहे, हे जे काही सूर आहेत की जे दळणाच्या जात्यावरती येतात, हे आपल्याला आता बघायला, ऐकायला मिळतील की नाही माहित नाही, कारण आता घराघरातून दळणाचं जातं गायब झालेलं आहे. ज्यावेळेस पूर्वी लाईट नव्हती, गिरण्या नव्हत्या, त्यावेळेला घरामध्ये अशा पद्धतीची जाती, या ठिकाणी जातं दाखवलेलं आहे, या पद्धतीची जाती जी आहेत ती ठेवली जायची. त्यात
गहू ज्वारी जे काही असेल ते धान्य टाकलं जायचं आणि ते जात जसं गरागरा फिरायचं तसं त्या पद्धतीतून पीठ जे आहे ते साईडला बाजूला जे आहे ते खाली पडायचं आणि त्या जात्याची जी घरघर आहे ती घरघर सुद्धा एक छान अशी सुरेल वाटते आणि त्या घरघरी सोबतच त्या जात्यावर बसलेली जी काही बाई आहे, जी काही महिला आहे घरातली, ती त्या जात्यावरच्या ओव्या ह्याही गायला सुरुवात करत असते आणि ती जात्याची घरघर आणि त्या ओव्या यांचा जो काही संगम होतो तो खरंच ऐकण्यासारखा आहे. आपण आता ऐकू शकत नसलो तरी आपण तो अनुभवू शकतो. घराघरातल्या बायका कोंबड्याच्या बागेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत, बघा जसं मी सांगितलं की पूर्वी लाईट नव्हते, त्या काळातलं हे वर्णन आहे. त्यावेळेस चिमणी असायची. आपल्याला एकच चिमणी माहितीये, बाहेर अंगणामध्ये बसून चिमची उकडणारी चिमणी, ती चिमणी नाही तर पूर्वी छोटस कंदील सारखा एक छोटीशी चिमणी असायची, काचेची बाटली, आणि त्यामध्ये रॉकेल घातलं की आणि वरती काडी लावली त्या वातीला की ती चिमणी चांगला प्रकाश द्यायची. तर त्या चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात. त्या जात्याचा मंद, लयबद्ध, प्रौढ आणि दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत आसमंत भरून टाकायचा. अतिशय सुरेख असं वर्णन आहे. अगदी ऐकताना आपण जर त्यामध्ये मग्न झालं तर आपण त्या काळामध्ये जाऊन त्याचा थोडासा अनुभव घेऊ शकतो किंवा आपण कमीत कमी कल्पना करू शकतो की कशा पद्धतीनं ते असलं पाहिजे. आजकाल आपल्याला बऱ्याच ठिकाणी जर युट्यूबवर वगैरे तुम्ही अजून सर्च केलं तर तुम्हाला या जात्यावरची ओव्या किंवा जात्यावरची गाणी जी काही आहेत ती ऐकायला मिळू शकतात. घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेले प्रसन्न व कोमल सुरावट आईच्या उबदार आणि मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. पापड्या जड झालेल्या असतात, अर्धवट जाग आलेली असते, अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लावलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेलं असतं. त्या ओळखीच्या असूनही अनोळखी वाटत असतात आणि त्या जात्याचे संगीत साऱ्या अंगावर जात्यातून पीठ भुरभुर पडावे तसे सांडत असते. जे काही जात्याचं हे वरचा भाग आहे, गोल तुम्हाला दिसते बघा, त्यामध्ये धान्य टाकलं जायचं, त्याला घास असं म्हणतात. घास म्हणजे आपण पोळी भाजीचा जो घास घेतो तो घास नव्हे, तर जे काही धान्याचं बुडभर धान्य त्यामध्ये टाकलं जातं त्याला घास असं म्हणायचं. आणि ज्यावेळेस ते जातं गोल गोल फिरतं त्यावेळेस ज्यावेळेस ते धान्य अख्खं असतं त्यावेळेस त्याचा वेगळा आवाज येतो, त्याचं थोडं पीठ झालं की त्याचा वेगळा आवाज येतो आणि पूर्णपणे ते जातं ज्यावेळेस मोकळं होतं त्यावेळेस त्याचा आवाज वेगळा येतो. पण प्रत्येक आवाजामध्ये एक सूर असते, एक लय असते, एक प्रकारची ताल असते आणि हे ऐकताना आईच्या मांडीवर झोपून पडून छानपैकी ते सूर ऐकण्यामध्ये काही वेगळीच मजा आहे. या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांची साथ दिलेली असते. बघा मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या सुरांसोबत काय असतं की जात्यावरची गाणीही म्हटली जातात. या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते. त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्न प्रगट होत असतात आणि त्यामुळे आपण आपले उरत नाही. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत नाही. या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो. त्याची खुमारी केवळ शब्दातील. जी काही पूर्वीच्या काळी ह्या महिला गाणी म्हणायच्या, ह्या गाण्यामधून त्यांची जी काही स्वप्न आहेत अर्धवट राहिलेली असतील, काही पूर्ण झालेली असतील, त्यांच्या मनातल्या भावभावना त्या या ओव्यांमधून मांडण्याचा प्रयत्न करायच्या. थोड्या वेळाने दिशांना आकार येतो जातो, अवतीभोवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप लाभत जाते. म्हणजेच काय की सूर्य डोक्यावरती सूर्य उगवलेला आहे आणि सगळं काही लख्ख प्रकाश सगळीकडे पडलेला आहे आणि सगळ्या वस्तूंना जे काही रूप आहे ते आपल्याला डोळ्यांना दिसतंय. त्यावेळी मात्र गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतानाच चिमण्यांना कंठ फुटतो. पुढचा आवाज जो आहे तो चिमण्यांचा. आता शहरामध्ये या चिमण्यांचं प्रमाणही थोडं कमी झालेलं आहे. मोबाईलचे टॉवर असतील, मोठमोठ्या इमारती असतील, या सगळ्या गोष्टींमुळे आजकाल चिमण्या शहरामध्ये फिरकेनाशा झालेल्या आहेत. पण ग्रामीण भागात अजूनही चारदाणे अंगणामध्ये विखुरले की ते टिपायला मात्र चिमण्या नक्की येतात. चिमण्यांना कंठ फुटतो. कावळ्यांचे भरभरीत आवाजही पाना खांद्यातून सांडत असतात. व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते. त्या घराच्या भिंतीवर, अंगणात, एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणतात.
त्या चिमण्या ज्या पद्धतीने चिवचिव करतात, त्या सकाळी उठल्यानंतर अन्न शोधण्यासाठी त्या बाहेर पडत असतात आपल्या घरट्यामधून आणि चिवचिव त्यांची सुरू होते. ती फक्त चिवचिव नसते, तर ती जणू काही त्यांची सुरुवातीची सकाळची प्रार्थना आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी लेखकाने वर्णन केलेलं आहे. मध्ये झाडाच्या डोलीतून एखाद्या रेघोट्या मारीत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुराची भर घालत असतो. सकाळचे हे संगीत वाद्यवृंदासारखे वाटते. परस्परांना पूरक असणारे आणि तरीही भिन्नत्व असणारे हे नानाविध आवाज परस्परात इतके कालवले जातात की त्यांची एक वेगळीच मैफिल निर्माण होते. याच वेळेला एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावे तसे काही आवाज त्यामध्ये मिसळत जातात. पहिल्यांदा कोंबड्याचा आवाज, नंतर जात्याचा आवाज, चिमण्यांचा आवाज, कावळ्याचा आवाज, पोपटांचा आवाज, मधूनच कुठून तरी कोकिळेचा आवाजही येतो. या सगळ्या आवाजांसोबत जणू काही पार्श्वसंगीत म्हणून अजून कुठले आवाज असतात, तर कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी आसुसलेला टाकू, गोठ्यामधून गायींच्या हंबरण्याचे आवाज येतात, वासरांचे आवाज येतात, जी काही गायीची धार काढली जाते त्या धारेचा जो काही चरचर आवाज येतो तो सुद्धा खूप ऐकवणार म्हणजे छान वाटणार आहे. बकरीची भरभरीत झांज मध्येच वाजते. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा काचेच्या नाजूक पांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात. त्यातच मग कासेखाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एक तारीचा सूर छेडत असते. धारेच्या या संगीतातही एक जादू असते. तुम्ही जर कधी ऐकलं नसेल तर जरूर ऐका. गायीची किंवा म्हशीची धार काढताना जो काही त्या चर असा आवाज येतो, खूप अतिशय सुंदर असा तो आवाज असतो. मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो. मग भांड जसजसं भरत जातं तसतसा आवाजात लक्षणीय फरक पडत जातो. गळ्याशी दूध आल्यावर मग याच धारेचा आवाज गंभीर आणि वजनदार बनतो. त्यावेळी पलीकडच्या विहिरीतील चाक वाजत असते. मी मगाशी सांगितले की ज्या वेळेस वीज नव्हती आणि कुठल्याही सुखसुविधा नव्हत्या त्या काळातलं हे वर्णन आहे की ज्यावेळेस ह्या गायीची धार काढण्यासाठी सुद्धा मशिनरी निघलेली आहे. बऱ्याच ठिकाणी ती आहे. पण ह्या गायीची धार काढताना जो काही आवाज आहे, सुरुवातीला ज्यावेळेस भांड मोकळं असतं त्यावेळेस त्याचा वेगळा आवाज येतो. ते भांड भरत आलं की वेगळा आवाज येतो. ते भांड काठोकाठ भरलं की त्या धारेचा वेगळा आवाज येतो. प्रत्येक आवाजामध्ये वेगळेपण असतं. आणि याच सोबत जे काही विहिरीतनं पाणी काढलं जातं, शेंदलं जातं, ते जे रहाटाचा आवाज जो आहे तो सुद्धा या आवाजामध्ये मिक्स झालेला असतो. एखादी बाई दोराला घागर बांधून ती ओढत असते. त्यावेळी किरत्या आवाजात तक्रार करणारे हे चाक सहज कुणाचेही लक्ष वेधून घेत असते. कुठेतरी एखादी मोठही त्या सुरात आपला सूर मिसळत असते. तो कुईकुई करणारा आवाज एखाद्या अशक्त पोराने किरकिरावे तसा वाटतो. मात्र या आवाजाकडे आपले लक्ष जातेच जाते. जे काही विहिरीवरती रहाट लावलेले असायचे की एक चाक असायचं, त्या चाकावर पाणी जे आहे दोरी सोडून आतमध्ये पाणी शेंदलं जायचं. आता तुम्ही बघितलं असेल नसेल तर ग्रामीण भागामध्ये अजूनही काही प्रमाणामध्ये ही आपल्याला रहाट जी आहे ती बघायला मिळत असतात. असं म्हणतात सुरांचे, शब्दांचे आणि आवाजांचे संमेलनच भरलेले असते. गावाला जाग आलेली असते. शाळेतील प्रार्थना मंदपणे आपल्या कानावर येत असते. जनावरांचे हंबरणे मध्येच वातावरणाला भारभूत करते. लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो. घरातल्या भांड्यांचे आवाज, धुण्याचा आवाज, भाकरी थापण्याचा आवाज, काटक्या फोडण्याचा आवाज, कोरड्याशाला दिलेल्या फोडणीचा तडतड करणारा आवाज. कोरड्याश म्हणजे या ठिकाणी हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे भाजी. ग्रामीण भागामध्ये भाजीला कोरड्यास असं म्हटलं जातं. तर त्या भाजीला दिलेल्या फोडणीचा तडतड करणारा आवाज, ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या ताक घुसळवणाऱ्या माठाचा आवाज. आता मिक्सरवर सगळेजण ताक करतात त्यामुळे त्याचा आवाज वेगळाच येतो. पण पूर्वी जे काही माठामध्ये दही टाकून त्यात रवी घालून लाकडाची जी काही एक रवी नावाची वस्तू आहे, आता तुमच्या घरामध्ये असेल काही ठिकाणी, तर ती अशी गोल गोल फिरवली की त्यातनं जो चुळ 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 असा आवाज येतो, तोही आवाज मोठा मोहक असतो. त्याबरोबर स आवाज काढणाऱ्या गवळणीचा आवाज, नानाविध पशुपक्ष्यांचे आवाज, दूर अंतरावरून घुमघुमत येणारा झऱ्याचा आवाज, ओढ्याचं खळखळ, पानांची सळसळ, मध्येच फाटकन येणारा चाबकाचा आवाज, रस्त्यावर अकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज, किडामुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा कॉक कॉक असा आवाज, ठेका धरणारा आवाज, देवळातल्या नानाविध आकारांच्या घंटांचा आवाज, नवजात कोकराचा मधल्या पट्टीचा आवाज, स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठवून आठवून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज.
काहीतरी झालेलं आहे, त्याला धपाटे पडलेले आहेत मुलाला, पण तो आई स्वयंपाक करते आणि आईच्या समोर बसून परत परत आठवते की मला का मारलं, मला का मारलं, म्हणून तो रडत बसतोय. तर ती सुद्धा एक लकीर असते, एक सूर असतो त्या रडण्यामध्ये सुद्धा. जनावरांच्या हंबरण्याचा, त्यांना गायरानात नेताना येणारा शेकडो खुरांचा आवाज, जे काही जनावरांचं नख असतं त्याला खुर असं म्हटलं जातं, त्या खुरांचा आवाज, घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा किणकिणणारा आवाज, किती म्हणून सांगावेत. आता हे आवाज जरी ग्रामीण भागातले असले, या पाठामध्ये जरी ग्रामीण भागातल्या आवाजांचं निरीक्षण असलं तरी असे बरेचसे आवाज आपल्या आसपास सुद्धा असतात. फक्त आपले कान, डोळे आणि लक्ष हे प्रत्येक गोष्टींवरती असणं आवश्यक आहे, आणि मग आपल्याला या आवाजातलं संगीत नक्कीच कळेल. आपण कानात प्राण आणून ऐकल्यावर आवाजांची दुनिया आपल्या भोवती फिरू लागते. हे सारे आवाज एकमेकात कालवलेले असतात, वातावरणाला जिवंतपणा आणतात. आपल्या मनांना लसलसणाऱ्या सुरांचे पान आपोआप अंकुरले जाते. आपले मनही मग आपोआप या नानाविध सुरांच्या संमेलनात तरंगत जाते. जणू काही हे सुरांचं संमेलन आहे आणि या संमेलनामध्ये आपण त्यामध्ये प्रेक्षक आहोत आणि आपण हेच काय आहे सगळं संमेलन ऐकतो आहे. बघा, या पद्धतीनं हा जो काही पाठ आहे, सुरांची जादूगिरी, की वेगवेगळ्या प्रकारचे सूर आपल्याला कशा पद्धतीनं मोहून टाकतात हे या पाठामध्ये सांगितलेले. अशाच प्रकारचे तुमच्या आसपास असलेले सूर ऐका, त्याचा आनंद घ्या, आणि या पुढचा जो काही या पाठाचा स्वाध्याय आहे त्यासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद.